नमस्कार. गंध मराठी मातेचा या यूट्यूब पेजने आयोजित केलेला गप्पा फॉर बाप्पा या अनोख्या मुलाखत सत्रामध्ये मी शुभेंदू मोडक आपलं सहर्ष स्वागत करतो. जसं आपण जाणतच विविध पथकांमधील वादकांशी आपण त्यांच्या वादनासंदर्भात चर्चा करतोय. आज आपल्याला असाच एक अनुभवी व्यक्तिमत्व लाभलंय, ते म्हणजे श्री गजलक्ष्मी ढोल ताशा पथक ह्या पथकातील सोहम महाजनी. नमस्कार. नमस्कार शुभेंदू, जय गणेश सर्वांना. सोहम दादा, म्हणजे तुझा अनुभव जर का बघायचा गेला तर जवळपास 16 ते 17 वर्षाचा अनुभव तुझा या पथक संस्कृतीमध्ये आहे. पहिलाच प्रश्न असा पडतो की नेमकं असं काय होतं वादकांमध्ये की त्यांना पथक संस्कृतीमध्ये यावंसं वाटतं. तर तुझा काय अनुभव आहे? तू एक वादक म्हणून या संस्कृतीमध्ये कसा आलास? कसं असतं की आपण मंडळात ढोल वाजवत असतो. तसं आता जर आठवायला गेलो तर मी 95 किंवा 94 मध्ये पहिल्यांदा ढोल वादन केलं होतं. आम्ही मे बी पहिली दुसरीत वगैरे असेल तर ते मंडळाची मुलं असायची, त्यांच्याबरोबर मलाही हौस असायची, तर मी कधीतरी ढोल वादन केलं. मग एक काळ असा चालला की जेव्हा माझ्याच एक ओळखीच्यातला एक मुलगा होता ज्यांनी मला शेवटच्या दिवशी मंडळाचीच मिरवणूक करताना बघितलं, तर त्याला मे बी माझं वादन आवडलं. तर त्यांनी मला पुढच्या वर्षी म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी तो मला म्हणाला की अरे तर तू येशील का पथकात आमच्या. तर तेव्हा पथक काय एक्झॅक्टली मला तसं काही फार माहिती नव्हतं, कारण की तो काळ म्हणजे हे 2004ची गोष्ट सांगतो मी. तर तेव्हा शाळेचेच पथकं होते, म्हणजे गरबारे किंवा ज्ञानप्रबोधिनी, तर ही तेव्हा पथकं असायची. आणि तेव्हा पथक म्हणजे मी फक्त लक्ष्मी रोडवरती जे काही मिरवणुका असतात तेवढ्याच मी फक्त बॅरिकेडच्या मागणं जेवढ्या बघितल्या होत्या तेवढ्याच. तर तेव्हा मग त्यांनी विचारणा केली, मी पण त्याला म्हणालो की चला जाऊन बघूयात. आणि तेव्हा मी श्री गजलक्ष्मी ढोल पथकामध्ये ऍडमिशन घेतली. आता झालं असं की एक असते इच्छा आणि एक असतं आकर्षण. त्या ढोलाकडे मी ओढलो गेलो आणि म्हणून मला ते कुठेतरी ढोल वाजवायचा होता. मंडळाच्या 2 मिरवणुकांमध्ये माझं भागत नव्हतं आणि म्हणून मी पथकात भाग घ्यायचा ठरवला. तर आता जसं तू म्हणलास की तेव्हा शालेय पथकं होती, पण आपण विचारात घेतो की तुझा आता 16 वर्षाचा अनुभव आहे. तर नेमकं जेव्हा तू त्या पथकामध्ये गजलक्ष्मीमध्ये जेव्हा तू गेलास तेव्हा एकंदरीत तेव्हाची वादन पद्धती काय होती? बेसिकली पथक चालू झालं 2001 मध्ये. मी 2005 मध्ये ॲडमिशन घेतली या पथकामध्ये. आणि जेव्हा मी ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्याकडे फक्त 20च ढोल होते. आता आपण 70, 80, 100 ढोलांच्या गोष्टी करतो, तेव्हा 20च ढोल होते आमच्याकडे. 20 ढोलांमध्ये तुम्ही आता एक फॉर्मेशन असतं नेहमी मिरवणुकीमध्ये की 3 लाईन असतात, 4 लाईन असतात. पण त्या 3 लाईनमध्ये पथक एवढंच दिसायचं. मग तेव्हा आम्ही 2 लाईनी करायचो. एक लाईन सरळ चालायची, एक लाईन उलटी चालायची. असं आमचं फॉर्मेशन होतं की थोडंसं पथक मोठं दिसेल असं. तर वादनशैली म्हणजे तशीच होती की सुरुवातीपासून डिंबळे सरांनी की जे हात सांगितलेले आहेत, पहिले 5 हात बसवलेले आहेत, तर तसेच आपण पहिले 5 हात बसवले होते, ज्याला आम्ही आवर्तन म्हणायचो. आणि मग नंतर चौकात आल्यानंतर खेळ असायचा. सो तसंच की नाशिक ढोल वगैरे. मग हळूहळू चाली मग डेव्हलप होत गेल्या. मग तसं आपण पुढे मग डेव्हलप करत गेलो. पण पहिल्यापासून असं कधीच नाही झालं की आपण गावाकडची पथकं होती तसं वादन केलं आणि मग नंतर जसं आपलं नॉर्मल शहरी पथक असतं तसं वादन केलं. पहिल्यापासून ते तसंच होतं की चालताना आवर्तन आणि चौकात आल्यावर खेळ. तर जेव्हा तू पथकामध्ये गेला, आता मंडळातलं वादन आणि पथकातलं वादन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक साधारणपणे आहे. तर जेव्हा तू पथकाच्या वादनामध्ये गेला तेव्हा ते वादन तुला ज्यांनी शिकवलं, तर तो शिकण्याचा अनुभव तुझा कसा होता? मला माहितीच नव्हतं की पथकातलं वादन वगैरे काही वेगळं असतं, कारण की तेव्हा जसं मी म्हणालो की फार पथकं नव्हती. तेव्हा शालेय पथकं मी 2-3 जी काय पाहिली होती तेवढीच, आणि त्याच्यात पण बर्ची किंवा लेझिम याच्यावर जास्त फोकस असायचा. सो तेव्हा कधी ढोल ताशामध्ये मी जे काय ऐकलं होतं ते नाशिक ढोल, ढोलीबाजा हे एवढेच चालू ऐकले होते. जे जोरदार वादन असं जे काय बघायला मिळायचं ते आपले जी गावाकडची जी पथकं असतात तर ती त्याच पथकांचं वादन असायचं. पण त्यात पण ते 2-3 जे ठरलेले झाले असतात तेवढ्याच वाजवायचे. आणि मग मंडळातही तसंच होतं की फक्त नाशिक ढोल वाजवायचं आहे किंवा ढोलीबाजा वाजवायचं आहे आणि तेवढंच अख्खं मिरवणूकभर तेवढंच वादन करायचं. पथकात आल्यानंतर कळलं की अरे बरं, लाईन पण मेंटेन करायची असते, 2 ढोलांमध्ये एवढा डिस्टन्स पण ठेवायचा असतो. मग त्याच्यानंतर चालताना आवर्तन नावाचा हा शब्द मला पहिल्यांदा पथकात गेल्यावर कळाला की आवर्तन आणि आवर्तनामध्ये पहिले 5 हात असतात. मग त्या 5 हातांचं वैशिष्ट्य काय, की मग थापी कशा पद्धतीने वाजवायची असते. तर ह्या गोष्टी कधीच मंडळात नसतात. मंडळात फक्त एक ठोका मारायचा. कुणी म्हणजे मंडळात कधी जर तो 2 कंपॅरिझन करायला गेला तर मंडळात आपले 4-4 जण सगळे वेगवेगळं काहीतरी वाजवत असतात. पथकात तसं कधीच नसतं की एक आवाज म्हणजे एक आवाज, सगळ्यांचा एकत्र ठोका असतो, सगळ्यांच्या एकच चाली असतात, ठरलेलं एक फॉर्मेशन असते, मिरवणुकीची स्ट्रॅटेजी असते. तसं म्हणायला गेलं तर एकदमच म्हणजे गल्ली क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेट एवढा डिफरन्स एका जातो. फक्त कॉमन एवढंच असतं की तिकडं बॅट बॉल असतो, इकडं ढोल आणि टिपरू असतो, बाकी काहीच कॉमन नसतं. पण मग आता जेव्हा तू शिकत होतास तेव्हा असं कधी झालंय का की वरिष्ठांचा ओरडा वगैरे खाल्ला किंवा तुला शिक्षा झाली? कारण का आत्ताच्या पथकामध्ये जी मुलं येतात त्यांना हा प्रकार फारसा माहित नाहीये की वादनामध्ये देखील शिक्षा वगैरे मिळतात. तर असं तुझ्या बाबतीत कधी काय झालंय? शिक्षा नसायची, पण पथकामध्ये नेहमी पहिल्यापासूनच वादनावर फुल फोकस केला जायचा. आणि मग थापी म्हणजे थापी पडलीच पाहिजे, ठोका म्हणजे ठोका पडलाच पाहिजे, थापी इतकीच जोरात पडली पाहिजे.
तर मग जेव्हा आम्ही जसं हवं तसं वादन व्हायचं नाही किंवा जेव्हा हवं तसं जशी प्रॅक्टिस व्हायची नाही की अरे एखाद दिवशी आपला नसतो का की अरे एखाद दिवशी नाही यार मी जरा दमलो वगैरे, तसला काही प्रकार नाही. वादन म्हणजे वादन कंटिन्यूस झालंच पाहिजे आणि जर तशी मग थापी नाही पडली की मग ओरडा पडायचा. पण त्याच्यात कधीच असं रॅगिंग वगैरे असा काही प्रकार नव्हता. तो आमच्यातला एक वादक घडवण्याचा किंवा डेव्हलप करायचा एक पार्ट होता. तसा पडलाय ओरडा, नाही असं नाही, पण एवढंच की त्याचा उपयोग खूप झाला आणि तसं पुढं ती प्रथा कंटिन्यू पण केली आम्ही की मुलं नाही जर व्यवस्थित वाजवलं तर तो आरडाओरडा होतो थोडासा. नवीन गजलक्ष्मी पथकात सामील होणाऱ्यांनी लक्षात द्या बरं का. तर आता जेव्हा तू पथकामध्ये गेलास, मग तिथे तू आता वादन शिकलास, थोडासा ओरडाही खाल्लास, तर मग हे सगळं जेव्हा तू केलंस आणि मग जेव्हा तू लक्ष्मी रोडला पहिल्यांदा पथकाच्या पूर्ण गणवेशात उभा राहिलास, तेव्हा तुझ्या मनामध्ये भावना काय होती की आता आपल्याला लक्ष्मी रोडवरती वाजवायचं, जे आतापर्यंत आपण एक सोसायटी समोर किंवा इतर मंडळांसमोर वाजवत होतो, आता शहर आपल्याकडे बघणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय फरक होता? अगदी तू जे म्हणालास ना की शहर आपल्याकडे बघणार आहे, ह्याची एक एक्साइटमेंट पण होती, एक अँझायटी होती आणि एक नर्वसनेस पण होता. असं सगळं तिन्ही मिळून एकत्र काहीतरी मिक्स्ड फिलिंग्स होत्या. माझी पहिली जी लाईनीतली मिरवणूक होती ती म्हणजे आम्ही पहिल्यांदा तुळशीबागेला वादन केलं होतं. 2007 पासून तुळशीबागेला वादन केलं होतं. पण जी लाईनीची शेवटच्या दिवशी जी मिरवणूक होती ती पहिली मिरवणूक आम्हाला हुतात्मा बाबू गेनू या मंडळासाठी मिळाली. तर तेव्हा एकंदरीत असं अंदाज नव्हता की काय असतं नक्की लाईनीतलं वादन. जे काय होतं ते अर्धा पाऊण तास एकाच चौकात बघून फक्त चालताना बघितलं होतं, पण नक्की किती वेळ वादन करायचं असतं, काय वादन करायचं असतं तेवढा अनुभव नव्हता. म्हणजे काहीच नव्हतं तसं म्हणायला गेलं तर. आणि ती मिरवणूक जवळपास 8च्या दरम्यान चालू झाली होती आमची. 2010ची गोष्ट आहे, 9-10ची गोष्ट आहे. आणि किती वेळ चालेल काय आयडिया नव्हती. ती दुसऱ्या दिवशी 4:30 पर्यंत चालली होती मिरवणूक. ते आम्ही कंटिन्युअस 8.5-9 तास आम्ही कंटिन्युअस वादन करत होतो. एवढ्या वादनाची कधी सवय नव्हती. नॉर्मली 3-4 तास आम्ही कंटिन्युअस वादन केलं होतं, पण ती मिरवणूक आम्ही कंप्लीट केली आणि तेवढ्याच ताकदीने कंप्लीट केली. तर तो एक अनुभव असा होता की एक तर ती एक्साइटमेंट होती ती तर आहेच, म्हणजे ती अजूनही माझ्या अंगावर काटा येतोय की ती पहिली मिरवणूक. कारण की पहिली मिरवणूक नेहमीच आपल्या लक्षात राहते, कुठली पहिली गोष्ट. ती जी 3-4 तास आपल्याला सवय असते, पण त्याच्या पुढचं जे काय ओढून नेलं ना, तर ते म्हणजे पुणेकरांचा प्रतिसाद. भयंकर जल्लोष असतो मुलांचा, त्या लोकांचा, आपल्या श्रोत्यांचा. आणि एक कुठेतरी मला सारखं म्हणावं वाटतं की जितकेही वादक आहेत जे कुठल्या लाईनीला वादन करत, कुठेतरी बाप्पाचा हात या मुलांच्या डोक्यावर असतो. कारण काय हे सोपं नाहीये एवढं वादन. हे 3-3 तास चालणं आणि कंटिन्युअस तुम्ही कुठलाही प्रकारचा ब्रेक न घेता, काय जेवढं काय मिळतं तर पाणी मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही मिळत. त्याच्या व्यतिरिक्त असं काही जेवण बिवण नसतं की 3 तास झाले चला ब्रेक घेऊ आणि मग परत एकदा होतो, असं काही नाही. जेव्हा एकदा चालू झाली की कंटिन्युअस. तर अनुभव हाच होता की एक तो अनुभव आला की आता आपल्याला असं वादन आहे, या वादनासाठी आपल्याला पुढच्या वर्षीपासून तयारी करायची, 8-8 तास आपल्याला करायचं आहे. आणि एक तो जो श्रोत्यांचा असतं ना की अरे चौकात यायच्या आधीच की अरे वाजवा वाजवा आम्हाला नाचायचंय, ते सगळे त्याच्यासाठी झालेले असतात. तो कुठेतरी एक ऊर्जा देऊन जातो. तर ती ऊर्जा हवीशी असते आणि वाटते, आणि त्याच्यासाठी ती एक तलप असते जी त्याच्यासाठी आपण दरवर्षी शेवटच्या दिवशीची एवढी वाट बघत असतो. आणि मग त्या वादनामध्ये जेव्हा एखादा वादक 8-9 तास सलग वादन करतो लक्ष्मी रोडला, मग तो ढोल असेल, ताशा असेल, अगदी काही असेल, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला माहिती असतं आपल्याला त्रास होणार आहे, पण मग त्याची तमा त्या श्रोत्यांनी दिलेला दाद तीच असते. तेच मलम असतं त्या जखमीवरचं. तर आता तू इतके वर्ष ढोल वाजवतोयस, म्हणजे तू एक ढोल वादक म्हणून पथकामध्ये आलास, तर तिथनं तू घडत गेलास आणि वेगवेगळे अनुभव घेत आज तू एका चांगल्या अशा लेवलवरती आहेस. तू हे सगळं जे ढोल वादन किंवा हे वाद्य हे जनरली जे जवळनं बघितलंयस, त्याचं आणि तुझं नातं कसं सांगशील? पहिलं म्हणजे की मी जेव्हा पथकात गेलो तर तेव्हा पथकात एक खूप चांगली गोष्ट जी आम्ही शिकलो ती म्हणजे की एक तर आम्हाला एक ढोल अलॉट केला जायचा की या नंबरचा ढोल आहे, हा ढोल तुझा आहे. आणि तो ढोल एकदा अलॉट केला गेला की त्याची सगळी जबाबदारी त्या सीझन पुरतं तुला घ्यायची. मग त्याचं पान मेंटेन करणं, त्याच्या दोऱ्या मेंटेन करणं, कड्या मेंटेन करणं. तर ते एक नातं म्हणजे की अरे की असं मी काहीतरी माझ्या छोट्या भावासारखं किंवा असं काहीतरी आहे की ते मला सांभाळायचं आहे त्या ढोलाला. ते ऍक्च्युली एक निर्जीव वस्तू आहे, पण ती मला सांभाळायची आहे. एक चांगल्या पद्धतीने मला तिला मेंटेन करायचं आहे त्या ढोलाला. बेसिकली तसंच की एकतर वाद्याचा आदर कसा, की आधी कधीच आम्ही ढोल घरंगळत घेऊन जात नाही, पाठीवर घेऊन जायचा. तर पहिला आदर काय असतो तुमच्या वाद्याचा ते शिकवलं गेलं. दुसरं म्हणजे की तुमचं वादन कसं असतं, की वादन तिथं ऍक्च्युली शिकलो वादन कसं असतं. आणि एक ना ते ढोलाचं एक अतूट नातं होऊन जातं की तुम्ही एकदा तो 1 आठवडा 2 आठवडा तो ढोल वाजवला ना की तुम्हाला त्या ढोलाची सवय होऊन जाते. तसं जर बघायला गेलं तर सगळे पिंप सारखेच असतात, सगळी पानं पण सारखीच असतात, पण जेव्हा तू ती दोरी हातात घेतो तुला माहिती असतं की ती दोरी कुठे येणार आहे, ती किती राऊंड मारणार आहे. तर ह्याची खूप सवय झालेली असते. तर एक वेगळं नातं त्या ढोलाबरोबर डेव्हलप होतं. आणि ही खूप अशी वेगळं चमत्कारिकच काहीतरी एक गोष्ट आहे की जी कुठेतरी अनुभवायला मिळते. तर आता तू जसं तू ढोलाचं नातं सांगितलंस की ते एक चमत्कारिक नातं असतं एका वादकामध्ये आणि त्याच्या ढोलामध्ये. आता एक्सपिरियन्स वादक म्हणून, एक सिनियर वादक म्हणून तू तंत्रशुद्ध ढोल वादन हे कसं सांगशील?
थोडंसं डिटेल्ड उत्तर आहे की कारण जर ढोल असा बघायला गेला तर असं दिसताना असं फार असं बेसिक वाद्य दिसतं, पण तुम्ही त्याच्या जितक्या डीपमध्ये जाल तितक्या डीपमध्ये तो तुम्हाला नेतो. की आता फॉर एक्झाम्पल तुमच्या शरीरयष्टीनुसार तुम्हाला तो ढोल बांधायचा असतो. तर तुम्ही जेव्हा तो ढोल बांधता तर तेव्हा ढोल बांधताना तो त्या ढोलातनं जो आवाज येतो तर तो आवाज कसा पाहिजे, तो कारण की 2 प्रकारचे आवाज येतात ढोलातनं, म्हणजे टिपरूच्या साईडने एक टम असा एक आवाज येतो, एक ढम असा एक आवाज येतो. आपल्याला हवा असतो ढ, कारण की तो जो ढ वाला जो आवाज असतो तो असतो बास, आणि तो जो ट साईडला जो आवाज जातो तो असतो ट्रेबल. तर तू जर कधी एक तुझाही अनुभव सांगतो की तू जर एखादी मिरवणूक जर लांबनं जर बघितलीस 100-200 मीटरवरनं, तुला ताशाचा आवाज कधीच येत नाही, तुला ढोलाचा आवाज येतो. पण जेव्हा तू जवळ जवळ जायला लागतो तेव्हा तुला ताशाचा आवाज यायला लागतो. याचा अर्थ हाच आहे की ढोल हा बासमध्ये मोडला जातो, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते साऊंडमध्ये, सो तो आवाज जास्त बाहेर फेकला जातो. तो ट्रेबलचा कधीच फेकला जात नाही, ट्रेबलची फ्रिक्वेन्सी कमी असते. तर त्याच्यामुळं तो बास त्याच्यातनं कसा बाहेर काढायचा हे तुम्हाला शिकून घ्यावं लागतं, आणि हे एक्सपिरियन्सनीच येतं. की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ढोल ताणताय, कितीतरी मुलं मी असे बघितलेत की ते असं एकतर तुम्हाला पहिल्यांदा 5 सेट करायचं असतं, मग उभा ताणायचा असतो, मग आडवा ताणायचा असतो, आणि मग 3ची किंवा 2ची जी काय गाठ घ्यायची असते. तर तो आडवा इतका कचकचून ताणला जातो की तो नंतर 3ची गाठ व्यवस्थित घेताच येत नाही, आणि मग तो इतका जास्त ताणलेला असतो की तो टम 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 असा आवाज येतो, आणि तो नंतर तो असा फाटका आवाज वाटतो. तर हे बेसिक्स मला बेसिकली कळालं की तुम्हाला एक तर तो ढोल ताणायचा कसा आहे, नंतर मग वेळ येते की तो ढोल बांधायचा. मग ढोल बांधताना तो तुमच्या कमरेवर किती वजन आलं पाहिजे, तुमच्या पाठीवर किती वजन आलं पाहिजे, आणि तुमच्या मांडीवर किती वजन आलं पाहिजे, ह्याचं एक तंत्र मला कळालं. आणि ते सुरुवातीला कसं व्हायचं की आपण ते पायावर येऊ नये, पायाला काचू नये म्हणून ते सगळं कमरेवरच वजन घ्यायचो, पण नंतर कंबर खूप दुखायला लागते, आणि मग एखादी मोठी मिरवणूक असते तेव्हा तो प्रॉब्लेम येतो. मग तेव्हा ते थोडंसं वजन पायावर ठेवायला शिकलो. ठीक आहे, पायाला एक वेळ जखम झाली तरी चाललं, पण ते कमरेचं दुखणं फार वाईट असतं. मग ते कळलं. मग त्याच्यानंतर अजून एक कळलं की तुमचं ठोका आणि थापी ही किती महत्वाची आहे. की जेव्हा आपण तबला वाजवायला जातो तेव्हा तबलाचा एक साज असतो आणि डग्याचा एक साज असतो. आता आपण बरेच पथकामध्ये बघतो की दोन्ही साईडनी टिपरू मारतात. ठीक आहे, त्यांची एक पद्धत असेल, मी त्याच्याबद्दल काही नाही म्हणत नाही, पण नुसता तबला वाजवला जात नाही किंवा नुसता डग्गा वाजवला जात नाही. तो ता आणि धा दोन्ही गरजेचे असतात. तू बरेच वेळा नाशिक ढोल जर कधी ऐकला असेल तर तो दिन दिन तादिन दिन ता असा ती चाल आहे, पण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं वाजवलं जातं दिन 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 ता, तो मधली थापी गाळली जाते. बऱ्याचशा मुलांना तो थापीचं महत्वच कळत नाही. जर तुमची थापी मॅच झाली सगळ्यांची तर पुढचा ठोका एकत्र वाजणार आहे, आणि तरच तो आवाज बाहेर फेकला जाणार. तर हे जे तंत्र आहे हे वाजून 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 नंतर कळायला लागलं. तर ह्या गोष्टी तुम्ही जितक्या डीपमध्ये जाल तितक्या डीपमध्ये कळायला लागतात, आणि तशा कळतही गेल्या. आणि एवढंच की तंत्रशुद्ध वादनामध्ये एवढंच मला सांगता येईल की तुम्ही दोन्ही साईडला मी तुमच्या थापीला आणि ठोक्याला दोन्ही साईडला तेवढंच महत्व दिलं पाहिजे, जे आपल्याकडं आजकाल असं का होत चाललंय मला माहित नाही, पण ते दिलं पाहिजे, जे कुठेतरी मिसिंग आहे सध्याच्या पथकांमध्ये, जे मला असं वाटतं. तर आता ह्यातलाच एक छोटासा याचा प्रतिप्रश्न म्हणा, जसं तू म्हणलात की बऱ्याच वेळा थापी वाजवली जात नाही किंवा लोक दोन्हीकडे ठोक्याची पानं वगैरे लावतात, तर नेमकं थापीचं हे काय आहे, काम काय आहे या सगळ्या वादनामध्ये? मग कुठली चाल असो, हात असो, अगदी आवर्तन असो, काही असो, थापीचं एक महत्व तू काय सांगशील? थापीचं महत्व एवढंच आहे की बेसिकली तू जर बघितलंस तर जर एखादा ढोलवादक चुकला तर तो त्याच्या आजूबाजूला 4 वादकांना घेऊन चुक, कारण की तो पटकन तो आवाज गडबडला ना की पटकन मुलं गांगरून जातात एका साईडची. तर तो ठोका कंटिन्यू कंपल्सरी तो एकत्रच पडला पाहिजे, म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या 5 वादकांचा ठोका आणि याचा ठोका कंपल्सरी मॅचच झाला पाहिजे. त्या मॅच करण्यासाठी सुरुवातीची थापी असते. तू जर कधी बघितलंस पहिल्या आवर्तनातल्या ज्या चाली आहेत, पहिले जे हात आपण 5 हात म्हणतो, त्या प्रत्येक हात हा थापीनी चालू होतो. त्याचंच महत्व आहे, कारण की जेव्हा तुमची थापी मॅच होते तरच मग तो पुढचा ठोका मॅच होतो. जर तुमची थापी नाही मॅच झाली तर ते नाही होत. भजनीमध्ये जर तू बघितलं, भजनी या चालीमध्ये शेवटला 3 थाप्या येतात. जर त्या 3 थाप्या जर मॅच झाल्या, ती पण सुरुवात थापीनीच चालू होते. त्या जर 3 थाप्या मॅच झाल्या तरच पुढचा ठोका एकत्र पडतो. बेसिकली तो तुमच्या मला जे वाटतं की तुमचा ठोका एकत्र पाडायचं काम ही थापी करते, आणि हाच या थापीचा सगळ्यात मोठा महत्व आहे. तर आता आपण असं एक म्हणूयात की ढोल हे एका पथकाचं अंग आहे किंवा शरीर आहे, ताशा हे त्यातले रक्त आहे किंवा असं आहे, पण त्याचा प्राण असतो तो ध्वज असतो. पथकामध्ये एक वादक म्हणून तुझा ध्वजाचा प्रवास कसा होता आजपर्यंतचा? सुरुवातीला जसं पथकात सुरुवात केली तर तेव्हा पहिल्यांदा हेच कळालं की पहिला मान हा ध्वजाचा असतो. म्हणजे मला कळताना असं केलं होतं की मान पहिला हा ध्वजाचा, तुमचं जे पथक चालतं ते सगळं ताशावर, कारण की ताशात सगळं फिरवतो, आणि तुमच्या पथकाची जी शक्ती असते, जी ताकद असते, ती तुमची ढोल असते, कारण की ढोल म्हणजे तुमचं पथक हे ढोलांवरच गणलं जातं. तर जेव्हा आपण ध्वजाबद्दल जेव्हा आपण सांगायला गेलो जातो की परत तसंच की जेव्हा आम्ही ध्वज नाचवतो तर तेव्हा ध्वज नाचवताना आम्ही कधी शूज किंवा चप्पल घालत नाही. मिरवणुकीत ती घालावी लागते. त्याच्या मागं म्हणजे
नाहीतर मुलांना नाही चालता येणार तेवढं. पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा ती काळजी घेतो. कधीही ध्वज हा कधी खाली ठेवला जात नाही, रॉड कधीच खाली जमिनीला टेकत नाही. ध्वज हा नेहमी व्यवस्थित गुंडाळलेला जातो, प्रत्येक प्रॅक्टिसच्या वेळेस तो इस्त्री केला जातो. तर ह्या गोष्टी, हा मान कसा राखायचा. आणि त्याच्यानंतर पुढचं म्हणजे की या ध्वजाचं महत्व काय, की तो भगवा ध्वज म्हणजे एक मोटिवेशनचं केंद्र आहे. जेव्हा कधी मी मुलांना पण नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्हाला वाटेल ना तुम्ही दमला असाल वगैरे, एक 5-10 सेकंद मिरवणुकीत ब्रेक घ्या आणि समोरचा ध्वज जेव्हा नाचतोय ना, तो कसा डौलतोय, तो कसा फडकतोय, हा बघा. हा तुम्हाला एक आत्म एक चेतना देऊन जाईल. आणि त्याच त्या ध्वजाची महत्व आहे की सुरुवातच पहिल्यांदा ढोल ताशाने होत नाही, पहिलं ध्वज पहिला उलगडला जातो आणि मग इथंच सगळं आलं. आता तू इतके वर्ष पथकामध्ये जातोय, तर गजलक्ष्मी पथकाला एकंदरीत तुझ्या दृष्टिकोनातून तू कसा विश्लेषित करशील? पहिलं म्हणजे शिस्तपूर्ण, कडाडून आवाज काढणार. ह्या दोन खूप महत्वाचे ऍडजेक्टिव्ह आहेत जे मी माझ्या पथकाला देऊ इच्छितो. एक तर खूप जास्त शिस्त आणि डिसिप्लिन मेंटेन केली जाते, आणि मग ते वाद्यांना आदर देण्यापासून असो, किंवा तुम्ही प्रॅक्टिस कशी करताय असो, किंवा तुम्ही गणवेश कसा घातलाय. गणवेशाला इस्त्री नसेल तरी वादकाला वादन करून दिलं जातं. तुमची जर पांढरी सलवार आहे, पांढरी आणि ऑफ व्हाईट चुकून घालून आलेला आहे, तरी तुम्हाला वादन केलं जात नाही. आम्हाला जो काही पूर्ण गणवेश असतो, की आय कार्ड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची एक माळ असते मुद्रेची, एक इथं एक लोगोचा बॅच असतो, त्यातली कुठलीही गोष्ट नसेल वादन करून दिलं जात नाही. ते सगळं जर तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून येत असाल तर तरी पण त्या गोष्टी सगळ्या कंपल्सरी आहेत. या कुठल्याच गोष्टी ची गायकेली करून दिली जात नाही, कारण काय हे एक पथकाचा प्रोटोकॉल आहे. तुम्ही एक पथकाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जाता, म्हणून तुम्हाला या गोष्टी पाळाव्या लागतात. आणि पथकाने एक विश्लेषण म्हणजे या पथकात तुम्ही आला, कुठल्याही पथकात तुम्ही गेला ना, खूप शिकवण कुठेतरी तुम्हाला देऊन जातं. म्हणजे असं नाही की आता मला 16-17 वर्ष झाली वादन करताना की आता माझं सगळं झालंय, शिकलोय वगैरे, असं काही नाही. दरवेळेस काही ना काहीतरी वेगळं काहीतरी शिकावं लागतं. आज मी तुझ्यासमोर एवढं कॉन्फिडन्सनी बसलोय, 16 वर्षापूर्वी माझ्यात तो कॉन्फिडन्स नव्हता, पण तो आता मी तुझ्याशी बोलू शकतो एक मोठं. हे जे सगळं मला माझ्यामध्ये जे स्किल्स जे डेव्हलप झालेले हे सगळ्या माझ्या पथकामुळे झालेले आहेत. एक पथकामध्ये तू इतक्या वर्ष जातोय, तर मग आज आता पथकामध्ये तुझी ती जबाबदारी तू कशी सांगशील? तुझ्याकडे काय नेमकी जबाबदारी आणि त्या पद्धतीने तू कसा अनुषंगाने काम करतोस? मी 2008 का 9 साली मी ढोल प्रमुख म्हणून या पदावर गेलो. माझी बेसिकली म्हणजे एक पथक असतं, हायरार्की अशी आहे की एक पथक असतं ते वेगवेगळ्या गटांमध्ये डिवायडेड असतं. सो आमच्या पथकामध्ये 12 गट आहेत. ते 12 प्रत्येक गटामध्ये अराउंड एक 15 ते 16 वादक आहेत. ही माझी पहिली जबाबदारी की या गटांना सांभाळायचं असतं. दुसरी जबाबदारी माझी असते की या मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची असते, कारण काय इतकी वर्ष वादन केली आहे, ती एक लेगसी आहे, एक बेंचमार्क आहे, त्याला कुठेही हात लागता कामा नये. ती बेंचमार्क आपल्याला मोडायचा आहे. तर मुलांना ढोल शिकवणं ही माझी जबाबदारी असते. तर मिरवणूक जेव्हा आपण पहिल्या 9 दिवशीच्या मिरवणूक असतात आणि शेवटच्या दिवशीची मिरवणूक, या मिरवणूक हँडल करणं, याचं मॅनेजमेंट हे सगळं माझ्याकडे असतं. आणि 5वं म्हणजे चाली बसवणं, ह्या एक माझ्याकडे गोष्टी आहेत. तर हे एक बेसिक जे 5 हे रोल्स जे आहेत एका ढोल प्रमुखासाठी, ह्या माझ्याकडे आहेत. आता तू म्हणलास की वेगवेगळ्या चाली बसवणं तुझ्याकडे एक हे असतं, पण तुम्ही नवीन चाली जेव्हा बसवता, काहीतरी वेगळं करायचं यावर्षी हे ठरवून, ते एकंदरीत बसवतानाची काय तुझी हे सांगशील, अनुभव सांगशील? बेसिकली जेव्हा आम्ही चाल बसवतो तर तेव्हा एकतर तुम्ही लक्ष्मी रोडच्या मिरवणुका केलेल्या आहेत, सोसायटीतल्या मिरवणुका केलेल्या आहेत, तर एकंदरीत तुम्हाला अंदाज आलेला असतो की लोकांना काय हवंय. या चौकात गेलं तर ही चाल, किंवा त्या चौकात गेलं तर ती चाल, किंवा फॉर एक्झाम्पल एखादी चाल मी खास एखाद्या मिरवणुकीसाठी ठेवली आहे तर ती कशी वाजेल, तर तेव्हा काही एक मनात कल्पना असतात. तर बेसिकली आम्ही जेव्हा करतो तेव्हा तो जो एक पारंपरिकपणा आहे त्याला कुठं हात लागता कामा नये, ही आमची खबरदारी असते. आणि त्याच वेळेस काहीतरी एक नाविन्य काहीतरी त्याच्यात घेऊन यायचं, ही एक अजून कुठेतरी एक प्रयत्न असतो की जेव्हा श्रोते किंवा पुणेकर जेव्हा मिरवणूक बघतात आणि जेव्हा तो ताल त्यांना ऐकू येतो, त्यांना अशी एक ते एका द्विधा स्थितीत असतात की अरे हे ऐकलेलं आहे पण हे नवीन पण आहे, असं काहीतरी आम्हाला त्यांना द्यायचं असतं. एक सरप्राईज एलिमेंट द्यायचा असतो की एकदम पटकन आवाज एकदम थांबला आणि बूम करून पटकन आवाज आला. तर हे असे काही चाली आम्ही बसवतो. आणि बेसिकली काही चौकात जी लोक जी थांबलेली असतात मिरवणुकीच्या वेळेस, त्यांना नाचायचं असतं, त्यांना पाय थिरकवायचा असतो, तर त्यांना ते मिळेल याची खबरदारी आम्ही घेतो. पथकांमध्ये एक चढाओढ आहे, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की 2 पथकं एका गणपतीला वादन करत असतात, किंवा वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळी पथकं एका चौकात एखाद्या रस्त्यावरती एकत्र येत असतात. तर पथकांमध्ये ही जी चढाओढ असते किंवा एक स्पर्धा असते, याला तू कसा विश्लेषित करशील आणि पथकाच्या दृष्टीने त्याला किती महत्त्व दिलं जावं? खरं पथकाच्या दृष्टीने त्याला एवढं महत्त्व देणं गरजेचं नाहीये, कारण काय ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही बाप्पासाठी वादन करता. तुमचं मोटिव्ह एकच आहे, तुमचं ध्येय एकच आहे की तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या पद्धतीने बाप्पाला एक तुमची सेवा अर्पण करता. ठीक आहे, त्याच्यात कधीतरी एक छोटंसं एक काहीतरी कुठलं तरी समोरनं पथक आलं किंवा तुमच्या बरोबर एखादं पथक असेल, एक हेल्दी कॉम्पिटिशन करायला काही हरकत नाहीये. थोडासा आवाजात कधीतरी जुगलबंदी झाली वगैरे, पण शेवटी तो जो काय आहे की त्या मिरवणुकीला गालबोट लागता कामा नये, तोपर्यंत जर काय होत असेल तर काही हरकत नाही, असं मला तरी वाटतं. जोपर्यंत अग्रेशन येत नाहीये त्याच्यात तोपर्यंत काही हरकत नाही. पण आता तर असं झालंय की आता इतके सगळेजण सोशल मीडियामुळे कनेक्ट झालेले आहेत, महासंघ
प्रसंगामुळे कनेक्ट झालेले आहेत, तर अशा सहसा गोष्टी फार कमी होतात. कारण की सगळ्यांच्या पथकांमधले कोण ना कोणतरी मित्र असतात. तर नॉर्मली जेव्हा एकमेकांच्या समोर असं होतं तेव्हा एकत्रित वादन आजकाल जास्त व्हायला लागलेत, की एक हात कुठला तरी आवर्तनामधला किंवा नाशिक ढोल वगैरे हा एकत्र वादन केला जातो. मग त्याच्यात वाटलं जेव्हा तुम्ही दोन्ही पथकं एकत्र वादन करताय आणि एकच चाल वाजवताय, मग तेव्हा हरकत नाही कोण जोरात आवाज काढतंय म्हणायला. आणि शेवटी ही कला आहे आणि कला म्हणलं की तुलना आलीच. हो, पण ती तुलना इतकी पण येऊ नये की ती अंगाशी येईल. तर जसं तू म्हणलास तर हा भाग असा आहे की आजच्या काळात व्यावसायिकपणा जो आहे सगळीकडे तो काहीसा पथक संस्कृतीला लागलेला असं जाणवतो किंवा दिसतं. तर हे किती घातक आहे पथकांसाठी? ते अति तिथं माती तसा प्रकार झालेलाच आहे आपल्याकडे थोडा, की सगळेजण पथक संस्कृती टिकवायची म्हणून सगळेजण उतरले आणि नंतर त्यांना हेच कळेन असं झालं की पथक संस्कृती नक्की काय आहे. तुम्हाला पथक संस्कृतीचा विस्तार करायचा आहे, तुम्हाला 7 समुद्रापार न्यायची आहे, तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ढोल ताशा पोचला पाहिजे. तुम्ही पोचवा, हे खूप चांगलं काम आहे, मोठं काम आहे, पण तुम्ही ते काय पद्धतीने पोचवताय हे पण कळलं पाहिजे. की उद्या जर तुम्ही ढोल ताशा घेऊन कुठे तुम्ही बालाजीला वादन करायला गेलात, तुम्ही दुर्गादेवीला वादन करायला गेलात बेंगालमध्ये, किंवा तुम्ही शिर्डीला साईबाबाच्या इथं वादन करायला गेला, काहीच हरकत नाही आहे. धार्मिक स्थळं आहेत, आपल्या ढोलाला पण एक धार्मिक किनारच आहे, तर त्यात काहीच हरकत नाही आहे. पण फक्त मी कुठेतरी दुकानाच्या ओपनिंगला चाललोय, मी कुठेतरी हॉस्पिटलच्या ओपनिंगला चाललोय, अशा ठिकाणी जर तुम्ही ढोलवादन करत असाल तर तो व्यावसायिकपणाच झाला. आणि तिथं अशा ठिकाणी तुम्ही ढोलवादन करून तुम्ही कशी पथक संस्कृती टिकवताय हा प्रश्न मलाही पडतो. आज कुठल्याही वादकाला पथकाला जर बँड म्हणलं गेलं चुकून नको, मला बँडवाल्यांबद्दल काही चुकीचं म्हणायचं नाहीये, ते त्यांचं पण तो एक कमर्शियल एक गोष्ट आहे बँड म्हणजे. तर जेव्हा तुम्ही पथकवाल्यांना किंवा पथकातल्या मुलाला जर तुम्ही बँडमध्ये वाजवत असं म्हटलं की त्याला कुठेतरी राग येतो, त्याला वाईट वाटतं की अरे नाही, माझं पथक आहे, मी बाप्पाचं काम करतोय, मी बाप्पाची सेवा करतोय. पण जेव्हा तुम्ही असं काहीतरी व्यावसायिक कार्यक्रम जेव्हा घेता तर तेव्हा तुम्ही बाप्पाची सेवा कशी करता हा प्रश्न मलाही पडतो. आणि हे जे काय सगळं चाललेलं आहे एकंदरीत, की सोशल मीडियामुळं किती बाप्पाची सेवा कमी आणि इंस्टाग्रामवरची सेवा जास्त चाललेली आहे, तर ह्या गोष्टी ह्या खूप घातक आहेत. आणि तुलाही माहिती आहे की 2012 पर्यंत ढोल ताशांच्या संख्येवर कधी ही बंदी नव्हती, ही 2013 पासून चालू झाली. कारण की 2009 पासून हे ढोल ताशाचं फॅट जरा जास्तच वाढलं आणि तेव्हा इतकी पथकं झाली, सगळ्यांनाच लाईनीत उतरायचं आहे, सगळ्यांनाच ढोल वाजवायचे आहेत, सगळ्यांना 100 ढोल वाजवायचे आहेत. आणि ह्याच्यात जाऊन ढोल ताशांच्या ह्याच्यावर एक लिमिट बसलेली आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी पहिल्यापासून काम व्यवस्थित केलं आहे, की त्यांनी कधीच कुठले नियम मोडले नाही आहेत, जो 100 ढोलांमध्ये चांगलं वादन करू शकतो, आज त्याचा हक्क हिरावला गेलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे. तर हे पुढे जाऊन अजून म्हणजे मला तर असं वाटतं, जेव्हा झोन 1ला म्हणजे फराज खानाला जेव्हा मीटिंग्स होतात गणपतीच्या आधी की किती ढोल लावायचे, कशा लावायचे, पोलीस हे 10 आणि 20 ढोलांपासून चालू करतात की एवढेच ढोल लावायचे. ह्याच्यात त्यांची पण चूक नाहीये, कारण की जेव्हा एवढ्या सगळ्या संख्येने जेव्हा उतरतात तेव्हा हा प्रॉब्लेम होतोच. हा ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम झाला की हा जो काय कमर्शियलायझेशन जे काय झालेलं आहे, बाप्पाची सेवा आणि पथक संस्कृती थोडीशी बाजूला राहिलेली आहे आणि काहीतरी एक वेगळाच प्रकार त्याला चालू झालेला आहे. आणि हे फार अवघड जाणार आहे पुढं आपल्याला सगळ्यांना सांभाळायला, आणि याच्यासाठी जबाबदारी ही सगळ्यांनीच घ्यावी लागणार आहे. सोहम दादा, आता तू इतका वेळ आपण चर्चा करतोय, तू तुझे अनुभव सांगतोय किंवा इथल्या गोष्टी सांगतोय, तर आपण आता कुठेतरी एक मोठे प्रश्न बाजूला ठेवूया. एक फन सेक्शन आहे आपल्याकडे, रॅपिड फायर. मला पहिलाच रॅपिड फायरचा तुला प्रश्न असा विचारायचा आहे की वादन करताना ढोलांची संख्या महत्वाची का ढोलांचा दर्जा महत्वाचा? ढोलांचा दर्जा महत्वाचा. तुळशीबाग गणपतीला तू वाजवतो आणि बाबू गेनोलाही तुमचं वादन बरेच वर्ष होतं, तर तुळशीबाग आणि बाबू गेनो कुठल्या गणपतीला वादन करायला जास्त मजा येते? तुळशीबाग बाबू गेनूला. नाही, मी तुला एक विचारलं. मी एक नाही निवडू शकत, कारण काय म्हणतात, एक साधारणपणे सकाळचा मानस आहे, एक रात्रीचा मानस आहे. दोघांचे अनुभव वेगळे असतात. एक हृदय आणि एक हृदयाचे ठोकेत असा प्रकार येतो. ठीक आहे, हरकत नाही. शेवटचा मिरवणुकीमध्ये ध्वज कधी केला होतास? ध्वज मी सुरुवातीपासूनच नाचवत आलोय, पण माझ्याकडे तो स्टॅमिना नाहीये ध्वज नाचवायचा, सो मी अधूनमधून नाचवतो. पण मी पहिल्यांदा ध्वज नाचवला 2006 साली. पथकामध्ये वादन खुलायचं म्हणलं, मग ढोलाचा असो, ताशाचा असो, टोल, झांज, अगदी काही, तर ते नेमकं कशाने खुलतं? आवाजाने का ते वादन करताना लोकांची दाद वगैरे मिळते त्या आनंदाने? ती धुंद, जी आवाजामुळे जी धुंद चढते ना, त्याच्यामुळे. गजलक्ष्मी सोडलं तर कुठल्या पथकात जायला आवडेल? कुठल्याच नाही, म्हणजे जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा, तसा प्रकार आहे. अगदीच. आता रॅपिड फायरचा शेवटचा प्रश्न की वादन कुठे करायला आवडतं, लक्ष्मी रोडला का इतर शहरात? बाप्पा समोर. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आज पथकांमध्ये जे गैरप्रकार चालतात, चुकीच्या प्रकारे ढोल वादन असो मग त्याच्यामध्ये, किंवा जो एक वेगळं गणवेशमध्ये केलेलं काय अगदीच ते असो, की अगदीच बेशिस्त वर्तन असो, ह्याच्याबद्दल एका 16 वर्षाचा अनुभव असलेल्या वादकाचं काय म्हणणं असेल?
जेव्हा तुम्ही एका पथकात जेव्हा येता आणि त्या पथकाच्या गणवेशात असता किंवा त्या पथकाचं नाव तुम्ही तुमच्या छातीवर अभिमानाने मिरवता, तर जेव्हा तिथंच तुमची जबाबदारी संपत नाही की फक्त शायनिंग करण्यासाठी ते पथक नाही, त्या पथकाची जबाबदारी पण तुमच्यावर आहे. तुम्ही त्या पथकात आला आहात तर त्या पथकाचा तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह झाला आहात. उद्या जर तुम्ही काहीतरी गडबड केली तर तुमच्यामुळे ते पथकही बदनाम होणार आहे, कारण की तिसरा जो तुम्हाला बघणारा आहे तो हाच विचार करणार कारण या पथकात असले मुलं असतात. तर त्याच्यामुळं हे कधीच होता कामा नये की उद्या फॉर एक्झाम्पल तू असं ठरव की मी कुठंतरी मी त्या गणवेशात आहे आणि मी कुठल्या तरी एका आपल्याच एका पथकातल्या एका वादकाच्या आई वडिलांना मी कुठेतरी कोपऱ्यात दिसलो काहीतरी व्यसन करताना, त्यांना कुठेतरी मनात कुठेतरी येणार ना की अरे माझा पण मुलगा याच पथकात चाललाय रे. त्याला जर चुकीच्या सवयी लागल्या तर आता फॉर एक्झाम्पल मी आधी एकदम स्वच्छंदी होतो मुलगा, पण मी एका पथकात जायला लागलो आणि नकळत मला कुठल्या तरी चुकीच्या सवयी लागल्या. बदनाम कोण होते? पथक होतंय, पथकातली मुलं होत आहेत. तर हे खूप थिन लाईन आहे जी आपल्याला पार कधीच करायची नसते की जेव्हा जितकं अभिमानाने तुम्ही तुमच्या पथकाचं नाव सांगता, अभिमानाने तुम्ही पथकाचं काम काय करता, किती आम्ही छान वादन करतो सांगता, तर तसं आचरण आणि तसे विचारही तुमचे पाहिजेत. तर आता जसं तू म्हणालास की गजलक्ष्मी पथक हे गजलक्ष्मीच्या वादनासोबत त्याच्यामध्ये असलेल्या एका शिस्तीमुळे पण ओळखलं जातं की कुठेही वेडेवाकडेपणा नसेल, त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन किंवा सुसूत्रता असेल. अशी काही पथकं आहेत पुण्यामध्ये ज्यांची शिस्त जरा जास्तच जाचक वगैरे असं आहे, असं त्यातले वादक म्हणतात. तर हे कितपत योग्य असावं की जाचक शिस्त कशी, म्हणजे एकंदरीतच शिस्त कशी पाहिजे पथकामध्ये? पथकामध्ये तुमचे हे जे नियम जे काय बनवलेले असतात त्या नियमांची गरजच ती असते की कुठंतरी जाऊन पथकाच्या प्रतिमेला काळीमा लागू नये. ठीक आहे, काही ठिकाणी थोडंसं कधी कधी एका साईडनी आपल्याला थोडंसं कुरवाळणं पण गरजेचं आहे, एका साईडनी तुम्हाला शिस्त पण दाखवणं गरजेचं आहे. नुसतं शिस्त शिस्त जर करत बसलं तर तो एक मुलांचं कुठेतरी उत्साह कमी होतो. सो थोडंसं इतकं जाचक असं नाही पाहिजे, पण जिथं गरजेचं आहे तिथं ती शिस्त, त्याला म्हणजे कुठलंही झिरो टॉलरन्स आपण ज्याला म्हणतो ना, ते ठेवणं गरजेचं आहे. आणि जी मुलं आहेत जी म्हणतात की हे खूप जाचक आहे, त्या मुलांचं बिहेवियर पण ध्यानात घेतलं पाहिजे. उगाच कोणाची पण मतं आपण पकडली नाही पाहिजेत. तर आता एक अतिशय भावनिक प्रश्न, जो सगळेच वादक, असं असं होतच नाही की प्रत्येक वादकाला यात सुटका मिळाली आहे. तर एखाद्या वर्षीची अनंत चतुर्दशीची शेवटची मिरवणूक होते आणि शेवटचा ध्वजप्रणाम होऊन ते ध्वजवस्त्र गुंडाळलं जातं आणि प्रमुखांची आज्ञा येते की आता वाद्य सोडा. तेव्हा माहिती असतं की आता इथनं पुढचं वादन आहे ते थेट पुढच्या वर्षी आहे. तर तेव्हा एक वादक म्हणून तुझी वैयक्तिक काय भावना असते? एकतर कसं असतं की मी असो, आता मी नाही की कुठलाही दुसराही वादक जेव्हा असो कुठल्याही पथकातला, तो पहिले जे काय 1.5 महिना जो काय प्रॅक्टिस चाललेली असते तेव्हापासून कंटिन्युअस त्याला ते संध्याकाळी 6 ते 9 तो प्रॅक्टिसलाच असतो. त्याच्यानंतर मग 10 दिवसाच्या मिरवणुका असतात, त्या 10 दिवसाच्या मिरवणुका करतो. तर हा जो असतो ना की सुरुवात होते ती एकदम की अरे 3 तास आता तुमच्या आयुष्यातले गेले आणि त्याच्यानंतर ते 3 तास एकदम आपल्याला मिळतात परत, आणि तेव्हा तो वादक असा गांगरून जातो की आता मी या 3 तासाचं करू काय. हे जी पथकातली जी मुलं आहेत ज्यांना मी कधीच भेटलो नव्हतो, आता मी त्यांचा एक पार्ट झालो आहे, ती आता माझी फॅमिली झाली आहे, त्या रोज आणि ते माझ्या आयुष्यातला एक पार्ट बनलेले आहेत, आता ते मला उद्यापासून भेटणार नाहीत. हे जेव्हा होतं ना, हे कधी जेव्हा तुम्ही आलकॉट ऑफिसला वगैरे जेव्हा आलेला असता ना, तेव्हा ती जाणीव कुठेतरी व्हायला लागते की आता संपलेलं आहे, आता हे सीझन संपलेलं आहे, आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच. आणि जेव्हा हे माझ्या बरोबर किती वेळा झालेला आहे की आता ढोल गुंडाळलेले आहेत, आम्ही टेम्पोमध्ये ठेवतोय आणि मनात कुठेतरी तो असा आता ते एक इमोशनल तो एक बिल्डअप चालू व्हायला लागतो की आता उद्यापासून काही नाहीये. आणि आमच्याकडे एक पद्धत आहे की सगळेजण आम्ही एकमेकांना मिठी मारतो आणि पुढच्या वर्षी शिवजयंतीला भेटू, पुढचं वादन आमचं शिवजयंतीला असतं. तर प्रत्येकाच्या मनात ती अशी एक भावनिक भावना असते की अरे आता मी उद्यापासून काय करायचं, कुठच्या तरी डोळ्यात टिपू सालेला असतो पाण्याचा, पण त्यांना कुठेतरी जाऊन ते सांभाळावं लागतं. आता जेव्हा दुसरा दिवस जेव्हा उजाडतो मग मुलांचे फोन यायला लागतात की सर काय करताय. मी म्हणतो काय नाही बाबा, घरीच आहे. सर या ना जरा प्रॅक्टिसच्या ठिकाणी, आपण जरा बोलूयात, मग ते गप्पा मारूयात. मग तो जो हँगओव्हर जो असतो, हँगओव्हर ऍक्च्युअली चुकीचा शब्द आहे, जो हँगओव्हर जो असतो तो उतरायला पुढचा 1 आठवडा जातो, कारण की मग त्या मुलांना कंटिन्युअस मला भेटावंच लागतं की अरे हो, मग ते गप्पा सांगत असतात, या मिरवणुकीला हे झालं, त्या मिरवणुकीला ते झालं. सो असं असतं, पण तो इमोशनल काळ आहे जो प्रत्येकाला सामोरा जावंच लागतो. तर नक्कीच आपण याच्यामधनं काही करू शकत नाही, म्हणजे ते आहे ते आता आहे आणि तुझं वादन अविरतपणे चालूच असतं. तर आजच्या वादकांना जे नवीन येणार आहेत किंवा अगदीच येऊन 1-2 वर्ष वगैरे असं झालेलं आहे त्यांना तू असं काय सांगशील की ज्याच्यामुळे त्यांना वादनाचा पुरेपूर आनंद लुटता येईल आणि वादनही चांगलं होईल? पहिलं म्हणजे की जेव्हा तुम्ही वादनाला उतरता तर तेव्हा वादनाला बरेचसे, म्हणजे मी जे काय बघितलं आहे की वादक पहिल्यांदा एखादा पथकात येतो तो त्याची हाऊस असते की मला ढोल वाजवायचा, मला ताशा वाजवायचा आहे. तुम्हाला जर तो आनंद जर लुटायचा असेल तर त्यांनी एकच घ्यावं की तुझ्या वादनामुळं तू लोकांना आनंद देतोयस, तुझ्या वादनामुळं तुझ्यासाठी कुणीतरी तिथं थिरकतंय, तुझ्यासाठी म्हणून तू बाप्पाची एक प्रकारे सेवा करतोयस. जर
त्याच्यातही जर तुझं समाधान नाही वाटलं तर ती जी काही बाप्पाची मूर्ती असेल तुझ्या समोर, ज्याच्या विसर्जन मिरवणुकीला तू असशील, त्याच्या डोळ्यात डोळे एकदा घालून बघ. तुला तिथंच कळेल की तू काय करतोयस आणि तिथंच तुला ते मोटिवेशन मिळेल. आणि ती जी धुंद आहे आवाजाची, ती धुंद कुठेतरी मनात जाऊ दे, तो आवाज कानात जाऊ दे, तो कानातनं जाऊन तो तुझ्या हृदयापर्यंत येऊ दे. आणि जेव्हा ते तुमच्या ढोलाचे ठोके आणि हृदयाचे ठोके जेव्हा मॅच व्हायला लागतात ना, ती तुमची दशा आहे, ती तुमची धुंद आहे. आणि मग तुम्ही ते वादन तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर आता जसं तू म्हणलास की ती एक धुंद आहे, ती एक मजा आहे आणि ती दरवर्षी येत असते किंवा एक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तरी असं आपल्याला नाही करता आलं, वादन वगैरे नाही करता आलं, तर एक वादक म्हणून खंत काय सांगशील? हे यावर्षी एकदमच सगळंच बदललं होतं. असं नाही की मी वादन केलं नाहीये म्हणून, ह्यामुळं की अरे बाप्पा आपला वाजत गाजत नाही आला, बाप्पाला निरोप वाजत गाजत नाही मिळाला, ही बाप्पाची शान आहे, हे चुकीचं आहे, हे असं नाही झालं पाहिजे. ती खंत कुठेतरी मनात आहे की माझा बाप्पा जो दरवेळेस वाजत गाजत येतो, जो म्हणजे त्याचं आगमन असं विद अ बँग म्हणतो ना, की तसं आगमन असतं आणि त्याचा निरोपही तसाच असतो, ते कुठं झालं नाही. आणि त्याची मला जास्त खंत आहे. पुढच्या वर्षी होणार, दणका होणार आणि डबल दणका होणार, कारण की या वर्षीची कसर पुढच्या वर्षी भरून काढायची आहे, तर ते होणार. पण खंत माझी एवढीच आहे की बाप्पाला त्या एक वादक म्हणून मी जे स्वागत मी करायला पाहिजे होतं ते मी स्वागत नाही करू शकलो. अगदीच. आता आपण अशी नक्कीच प्रार्थना करूयात की पुढच्या वर्षी हे करोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं बाप्पाच्याच कृपेने. आणि ते होणार. अगदीच. पुढच्या वर्षीसाठी तुझ्या काय योजना असतील की आता ह्या वर्षी तर वादन करता नाही आले, मग आता पुढच्या वर्षी आपण काय करूयात असं? पुढच्या वर्षी माझ्या योजना एवढ्याच आहेत की, कारण की मुलं असुसलेली आहेत, मुलांना ते कधी मी एकदा ढोल वाजवतोय असं झालेलं आहे. तर ऑलरेडी मुलं एका ढोलातनं 2 ढोलांचा आवाज काढतात, पण त्यांना मी कसं तरी ट्रेन करून एका ढोलातनं 4 ढोलांचा आवाज काढायला लावू, कसं मी लावू शकेन, हीच माझी योजना आहे. बघा पुढच्या वर्षी किती मेहनत करायची आहे, नक्की बघा. अगदीच गजलक्ष्मी नाही, इतर पथकातल्या लोकांनी देखील. तर आता तू इतके वर्ष मिरवणुकांमध्ये वादन करतोयस, वेगवेगळ्या भागात वादन करतोयस, म्हणजे अगदीच शहरात नाही, शहराच्या बाहेरही किंवा आधीच तर असा कुठला अनुभव आहे का तुझा की ज्याच्यातनं तुला खूप चांगलं असं हे, किंवा तुझा चांगला अनुभव असा काय असेल की आत्तापर्यंतच्या वादनातला? माझं सगळ्यात चांगला अनुभव माझ्याकडे एकच आहे. 2012 साली आम्ही पहिल्यांदा तुळशीबागेला वादनाला उतरलो, तेव्हा त्यांचं 115वं वर्ष होतं. तर 2012ला आम्ही 115 ढोल उतरवले होते आणि ती लीड मी केली होती मिरवणूक. तर तो माझा जो अनुभव होता तो खूप अजूनही डोळ्यात पाणी येतं कधी कधी जेव्हा मी त्या शगुन चौकातली तो जो खेळ होता आमचा तो बघतो. त्या मिरवणुकीत आमचा आवाज गेला होता 206 डेसिबल शगुन चौकातला. ते कळालं पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पथकातल्याच एका वादकाने त्या डेसिबल मीटरचा फोटो काढला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला होता. तर तो माझा सगळ्यात आवडता असा अनुभव होता. आणि मग आता जसा चांगला अनुभव होता तसा वाईट अनुभव एखादा असल्यास? वाईट अनुभव मी म्हणेन 2013 वर्षी त्याच मिरवणुकीला पाऊस झाला होता आणि तो ना भूतो ना भविष्यती असा पाऊस झाला होता आणि वादन करता आलं नव्हतं दोन्ही मानाच्या मिरवणुकींना. आणि नेमकं बाप्पाच्या निरोपाच्या वेळेस एवढा जोरात पाऊस झाला. पण त्याच्यातनं जे शिकायला जे मिळालं, आणि ते असं आपोआप झालं की असं काही ठरवलं नव्हतं की जोरात पाऊस यायला लागला म्हणून ढोल तर सोडावे लागले. आणि आम्ही तुळशीबागेची मिरवणूक झांज आणि टाळ वाजवत पूर्ण केली. तिथपासून आम्ही फक्त मोरया रे बाप्पा मोरे असं करत आम्ही तो जवळपास 1 किलोमीटर, म्हणजे शगुन चौकाच्या अलीकडं पाऊस चालू झाला होता, तिथून आम्ही अलका टॉकीज पर्यंत ती मिरवणूक तशी कंप्लीट केली, कारण काय बाप्पा वाजत गाजत आलेला आहे, बाप्पा वाजत गाजतच जाणार. म्हणजे कुठल्याही पद्धतीने बाप्पाची सेवा मात्र न चुकता झाली आपल्याला. तर मित्रांनो, आता वेळ आहे निरोपाची. ह्या गप्पा कधीच थांबत नाहीत किंवा थांबण्याची इच्छाही होत नाही, पण शेवटी वेळेचं बंधन आहे. सोहम महाजनी सरांना गंध मराठी मातीचा या संपूर्ण टीमतर्फे एक आपुलकीची आणि प्रेमाची भेट. थँक्यू. तर मित्रांनो, अशाच आपल्याला अजून वादकांच्या काही मुलाखती आपल्यासाठी गंध मराठी मातीचा या पेजद्वारे गप्पा फॉर बाप्पा या मुलाखत सत्रामध्ये येणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय गणेश. श्री गजलक्ष्मी पथकातून ढोल प्रमुख सोहम महाजनी यांचा नमस्कार. जाता जाता मला एवढंच सांगायला आवडेल, एक वादक म्हणून आपण एक वादक आहोत. आपलं आचरण आणि आपला विचार हे वादकासारखेच पाहिजेत. आज जरी सोशल मीडियाचा एक बटबटीतपणा आलेला असेल तरी आपण वादक सोशल मीडियासाठी नाही आहोत. आपण वादक हे बाप्पाच्या सेवेसाठी आहोत. रक्ताचं घाम जे काय आपण करतोय ते आपण या बाप्पासाठी करतोय, या बाप्पाच्या सेवेसाठी करतोय. तर हे कुठेही विसरू नका. सोशल मीडियावर फोटो येतील न येतील, पण ती बाप्पाची सेवा केलेली त्याची पुण्य तुम्ही वर घेऊन जाणार आहात. या गोष्टीचा नक्की लक्षात विचार ठेवा. सोशल मीडियाच्या भुरळीला तुम्ही पडू नका. बाप्पा तुमच्या डोळ्यासमोर आहे, तो भगवा तुमच्या डोळ्यासमोर आहे. या श्रोत्यांचा, या पुणेकरांचा प्रतिसाद तुमच्या डोळ्यासमोर आहे. तेवढंच फक्त मनात ठेवा आणि या बाप्पाची सेवा करत राहा. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश. सगळ्यांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.